नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। विद्यार्थी मित्रांनो, आजचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि जे चालू घडामोडीच्या संदर्भामधले असतील आणि त्या प्रश्नांचा आपल्याला या लेक्चरमध्ये या भागामध्ये आपण आढावा घेणार आहोत। त्यासाठी तुमच्या समोरच पहिला जो काही प्रश्न आहे तो प्रश्न तुम्हाला दिसत आहे। प्रश्न काय आहे ते एकदा आपण जाणून घेऊयात। बघा मित्रांनो, काय म्हटलंय, झेक प्रजासत्ताक हे एक राष्ट्र आहे आणि या देशामध्ये नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे, अशा प्रकारचा आपण हा प्रश्न तयार केलेला आहे आणि त्याचं करेक्ट उत्तर आहे आंद्रेज बाबीज असं आहे। म्हणून हा प्रश्न लक्षात राहू द्या। आपण पुढे जाऊयात। नंतरचा जो काय मुद्दा आहे तो बघा, टाइम मॅगझिन आहे किंवा टाइम मासिक आहे आणि या मासिकाने 2025चा CEO ऑफ द इयर हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार त्यांनी जाहीर केला आहे आणि या पुरस्कारासाठी कुणाची निवड केलेली, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे नील मोहन असं त्याचं उत्तर आहे। म्हणून हा देखील प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। हा प्रश्न पुरस्काराच्या संदर्भामध्ये आहे आणि पुरस्काराच्या संदर्भामध्ये 100% दरवर्षी एक तरी प्रश्न असतो, म्हणून हा प्रश्न तुम्हाला IMP असणार आहे। आता लगेच पुढे जाऊयात आपण। आशियातील पहिले सुरक्षित शाही पक्षी अभयारण्य पुनर्जीवित करण्यासाठी कोणत्या राज्याने चराईचुंग महोत्सव हा जो आहे हा आयोजित केलेला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, आसाम हे असणार आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या। पुढचा आपण प्रश्न बघूयात। ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि ते कोणत्या पक्षाचे माजी गृहमंत्री होते ते तुम्हाला सांगायचं आहे। काय, केंद्रीय गृहमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री कोणत्या पक्षाचे होते तुम्ही सांगणार आहात। तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो, काँग्रेस हा पक्ष आहे। मित्रांनो, यांनी गृहमंत्री म्हणून 2004 ते 2008 या दरम्यान जबाबदारी पार पाडली होती, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या। आणि त्याचबरोबर हे जे चाकूरकर आहेत हे 2010 ते 2015 लोकसभेचे 10वे सभापती म्हणून देखील यांनी काम केलेलं आहे, म्हणून हा देखील तुम्हाला मुद्दा लक्षात ठेवावा लागेल। आता त्यानंतर पुढे चला। होबी हब्बा नावाचं हे एक म्हणजे पारंपरिक सण आहे किंवा उत्सव आहे आणि तो कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातोय ते सांगायचं आहे। तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, कर्नाटक हे राज्य आहे। कर्नाटकमध्ये हा जो सण आहे हा सण साजरा केला जातो मित्रांनो। या सणाचं विशेष महत्त्व त्या राज्यामध्ये असलेलं बघायला मिळेल। आणि त्यानंतर जगातील सर्वात तरुण फिडे रेटेड बुद्धिबळपट्टू म्हणून कोणाची निवड करण्यात आली किंवा कोण बनला आहे, हे जे रेकॉर्ड आहे हे रेकॉर्ड कुणी केलेलं आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे सर्वज्ञ सिंग कुशवाहा असं त्याचं नाव आहे। म्हणून हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी बनेल। त्यानंतर पुढे बघा, 3 वेळा इंडियन गोल्फ प्रीमियर लीग ज्याला तुम्ही IGPL अशा पद्धतीने म्हणता आणि या IGPL जिंकणारा 3 वेळा तब्बल असा कोणता खेळाडू ठरलेला आहे, तर हा पहिलाच खेळाडू आहे बघा मित्रांनो, हे देखील लक्षात राहू द्या। आणि त्याचं नाव आहे गगनजीत भुल्लर असं त्याचं नाव आहे, म्हणून हे नाव लक्षात राहू द्या। हा खेळाडू महत्त्वाचा ठरेल यासाठी की तो पहिला आहे म्हणून। आता त्यानंतर पुढे बघा, पेटा इंडिया या संस्थेचा 2025चा पर्सन ऑफ द इयर हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार कुणाला देण्यात आलेला आहे किंवा कुणाला जाहीर करण्यात आलेला आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे रवीना टंडन यांना तो मिळालेला आहे पुरस्कार मित्रांनो। त्यानंतर लक्षात राहू द्या, पेटा इंडिया हे जे आहे या पेटा इंडियाने कोणत्या शहराला 2025 मधील सर्वात शाकाहारी अनुकूल शहर म्हणून घोषित केलेलं आहे किंवा घोषणा केलेली, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो कोलकाता। कोलकाता हे जे शहर आहे हे विशेष महत्त्वाचं आहे। इतिहासाच्या दृष्टीने देखील आपण वेगवेगळे मुद्दे कोलकाता, मुंबई, मद्रास या ठिकाणचे आपण ऐकत असतो, वाचन करत असतो, म्हणून असे जे काय शहर आहेत हे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात। नुकतेच भारतातील कोणता सण युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। युनेस्को ही एक युनायटेड नेशनची एक ब्रांच आहे किंवा त्याला आपण काय म्हणूयात बॉडी आहे आणि ही बॉडी जी आहे ही सांस्कृतिक
हे अमूर्त आणि मूर्त सांस्कृतिक वारसा जे आहेत ते जाहीर करत असते आणि दिवाळी या सणाला इथे जाहीर केलेलं आहे, म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. आजचे जे काय प्रश्न आहेत हे प्रश्न इथे पूर्ण होतात. धन्यवाद.